पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, पण स्वारगेटमध्ये सगळ्यात सुरक्षित आम्ही मानलं जातो. आम्ही राहिला मार्केट यार्डला आहे. मार्केट यार्डला तेवढे कॅमेरे नाहीत, तेवढे या परिसरात कॅमेरे आहेत, तरीही कृत्य होऊ शकतात. आणि सुरक्षा रक्षक कक्ष बाहेरच आहे. मागणी काय आता जाऊ देते? मागणी अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित झाले पाहिजे सगळे अधिकारी. फक्त तुम्ही रक्षकांना निलंबित केलेले आहेत, त्यानंतर पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सबसेल फेल ठरलेले आहेत. पालकमंत्री अजित पवार. मी शिकलेला आहे, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. नाव जय भीम कांबळे माझं. हो, माझं नाव जय भीम कांबळे. 35-36 पालकमंत्री आहेत आपल्या पुण्याचा पालकमंत्री सांगतोय, बीडचा आणि पुण्याचा पालकमंत्री एकच आहे. ओके, मी सांगतो तुमच्यासाठी. ओके, त्यांना अधिकारी तडपतडपी निलंबित झालाच पाहिजे सगळे, आणि गृहराज्यमंत्री. आणि त्यानंतरच हे घटना ताजी असताना ते कॅम्प मध्ये काय घडलं ते कुठला उत्तर प्रदेशचा कुठला तो इथं राहिलंच का देता मला काही कळत नाही. उच्च न्यायालय मुंबईतल्यांनी उच्च न्यायालयाने काय दिलं की बाबा ज्यांच्याकडे डोमेस असेल त्यांनी धंदा करावा. कितीतरी लोकांकडे डोमेसल नाहीये, ते धंदा करतात रोडवरती. रात्री 12 नंतर सगळे चालू असतात बेकायदेशीर ते बस चालकवाले. आमची मागणी फक्त एवढंच आहे की अधिकारी तडपातडपी निलंबित झालाच पाहिजे. तिसरी तुम्ही मागणी इथे दिली आहे की इकडे सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी झाली पाहिजे, पण इकडचे 23 आणि बाहेरचे 29 अशा सगळ्या कॅमेऱ्यांची तपासणी झालेली आहे. मॅडम आरोपी आतमध्ये जेव्हा आरोपीचा आपण व्हिडिओ बघतोय, आरोपी बसमध्ये जाताना आपल्याला दिसतोय, पण बाहेर जाताना नाही दिसत. याची पण पूर्णपणे शांतता केलं पाहिजे. आमची मागणी आहे की पूर्ण सीसीटीव्ही पुन्हा एकदा कॅमेरा चेक केलं पाहिजे, आणि आरोपी कसा आतमध्ये आलाय कसा आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतोय, बाहेर जाताना का नाही दिसत ते देखील मागणी केलं पाहिजे तुम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.